राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये माजी सभापती शिवाजीराव गाढे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या आमदार शिवाजी कर्डिले यांना गाढे यांनी सभेमध्येच भाषण नीट करा असा सज्जड दम दिलाय। दरम्यान गाढे आणि कर्डिले यांच्यामधील वादाची जोरदार चर्चा तालुक्यामध्ये सुरू आहे। राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचार सभेमध्ये माजी सभापती शिवाजीराव गाढे यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप करणाऱ्या आमदार शिवाजीराव कर्डिले यांना गाढे यांनी सभास्थळीच भाषण नीट करा असा सज्जड दम दिलाय। मात्र गाढे आणि कर्डिले यांच्या वादाची राहुरी तालुक्यामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे। या संदर्भात सी24 तासने शिवाजी गाढे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की आमदार शिवाजी कर्डिले यांनी यापूर्वीही राहुरीच्या नगराध्यक्षा डॉक्टर उषाताई तनपुरे यांच्याविषयी अपशब्द वापरले होते। तर राहुरी साखर कारखान्याचे माजी चेअरमन रामदास पाटील धुमाळ यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप देखील केले होते। भाषा जी असते सतत खोटं बोलणं आणि खोटं बोलून जनतेसमोर वेगळ्या पद्धतीने त्या प्रश्नाची मांडणी करणं आणि दादागिरीची भाषा त्या ठिकाणी वापरायची, शिवराळ भाषा त्या ठिकाणी वापरायची, अपशब्द महिलांच्या बद्दल त्या ठिकाणी वापरायचे। ज्यांनी या तालुक्यामध्ये काही विकासाची कामं केली ते त्यांच्याबरोबर असले का मग ते चांगले आणि त्यांच्या विचारापासून जर थोडे बाजूला गेले, विचार पटल्याने बाजूला गेले, त्यांच्याबद्दल अत्यंत गलिच्छ भाषा त्यांनी वापरली। उदाहरणार्थ रामदास पाटील धुमाळ सातत्याने 2009च्या निवडणुकीमध्ये रामदास पाटील धुमाळांनी यांना मदत केली, 2014च्या निवडणुकीमध्ये मदत केली आणि विचार पटले नाही म्हणून नाना बाजूला गेले, पण त्यांच्याबद्दल अत्यंत अपशब्द यांनी वापरले। उषाताई तनपुरे ह्या नगराध्यक्षा असताना निवडणुकीच्या कालखंडामध्ये असेल, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असेल, प्रचंड एक महिलांच्या बद्दल त्या अत्यंत सज्जनशील बाई आहेत त्यांच्याबद्दल अपशब्द त्यांनी वापरले। बापूसाहेब तनपुरे आमचा विरोध होतो, आम्ही विरोधकाचे एकमेकाचे, परंतु कधी आम्ही असे खालच्या लेवलला त्यांनी नाही, मी नाही, परंतु बापूसाहेबांच्या बद्दल त्यांनी अशी अत्यंत खालची भाषा त्या ठिकाणी वापरली। आणि म्हणून काल ज्यावेळेस मी माझा प्रचार आटोपून खालच्या गावांत काही गावाचा दौरा आटपून मी ज्यावेळेस घरी निघालो, माझा गावातला ड्रायव्हर आहे आणि वस्ती माझी 3 किलोमीटर गावापासून त्याला सोडलं आणि सभा कर्डिले साहेबांची सभा त्या ठिकाणी चालू होती भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आणि त्या ठिकाणी ते बोलत होते आणि मी ते ऐकलं का शिवाजी गाढे हे चोरांना साथ देतात, चोरांना त्या ठिकाणी चोरी केलेला चोर चोरी करून आल्याच्या नंतर जे काही चोरी करतात त्याच्यातले निम्मे पैसे हे शिवाजी गाढेला त्या ठिकाणी देतात। ही एक नाही, 2 नाही, 3 वेळेस रिपीट त्यांचं चालू होतं आणि अत्यंत वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी एकेरीची भाषा वापरून त्या ठिकाणी हे भाषण चालू होतं। मला ते असह्य झालं। शेवटी मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, जनमानसामध्ये माझी प्रतिमा वेगळी आहे। ही माझी जिल्हा परिषद पंचायत समितीची 11वी निवडणूक आहे आणि सातत्याने कार्यकर्त्यांचा विश्वास, मतदारांनी सतत दाखवलेलं प्रेम याच्या जीवावरती मी निवडणूक त्या ठिकाणी लढवल्या आणि जर माझी विश्वासार्हताच गेली म्हणून मला निवडणुकीची जय विजयाची पर्वा नाही, पराभवाची पर्वा नाही, विजयाची त्या ठिकाणी कुठलं होईल ते जनतेच्या हातामध्ये असतं आणि म्हणून विश्वासार्हता गेली नाही पाहिजे म्हणून मी डायरेक्ट स्टेजवरती गेलो आणि त्यांना विचारलं का तुम्ही जे बोलता हे खरं आहे का, हे तुम्ही विनाकारण असा गलिच्छ आरोप त्या ठिकाणी करू नका। ते त्याचं उत्तर देऊ शकले नाही, त्यांची भंबीरी उडाली, त्यांची तुतरी त्या ठिकाणी उडाली आणि मग 200-300 लोकांचा जमाव त्या ठिकाणाला। मी एक जबाबदार कार्यकर्ता आहे आणि म्हणून मी ती परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून माझं गाव येते आणि माझ्या गावामध्ये जसा तालुक्याला नेत्यांचा वारसा तसा गावालाही नेत्यांचा वारसा त्या ठिकाणी आहे। अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये वागणारे आम्ही माणसं आहोत आणि मग कुठेही गालबोट लागू नये म्हणून मी तातडीने त्या ठिकाणी ही सर्व माणसं बाजूला घेतली आणि परिस्थिती त्या ठिकाणी संयमाने त्या ठिकाणी हाताळली। बारागाव नांदूर येथील शिवाजी चौकामध्ये उमेदवारांच्या प्रचारार्थ बुधवारी भाजपची सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेला आमदार शिवाजी कर्डिले, माजी आमदार चंद्रशेखर कदम यांची प्रमुख उपस्थिती होती।
सभेसाठी ग्रामस्थांची समाधानकारक उपस्थिती नसल्यामुळे आमदार कर्डिले यांनी त्यांच्या भाषणामध्ये गावातील उमेदवारांची दहशत या ठिकाणी आहे असं सांगितलं. तसेच ग्रामस्थ भुरटे चोरांपासून त्रस्त आहेत असं देखील त्यांनी सांगितलं. तसेच गावातील हा नेता पोलीस ठाण्यामध्ये जाऊन चोरट्यांना सोडवून आणतो. चोरट्यांकडनं त्या नेत्याला वाटा मिळत असल्यामुळेच चोरट्यांची या गावामध्ये दहशत आहे अशी टीका आमदार कर्डिले यांनी केली आहे. त्यांचे भाषण सुरू असतानाच शिवाजीराव गाडे हे सभास्थळी आले. त्यांनी भाषण नीट करा, काहीही बोलू नका असा दम भरताच आमदार शिवाजी कर्डिले, तुझ्या गावामध्ये आलोय म्हणून दादागिरी करतो का? हे तुझे व्यासपीठ नाहीये असं सांगत दोघांनीही एकमेकांवर धावाधाव केली. दरम्यान परिस्थितीचं गांभीर्य ओळखून काही सुज्ञ नागरिकांनी मध्यस्थी करून दोघांना बाजूला केलं. त्यावेळी आमदार कर्डिले यांनी आपली सभा आटोपती घेतली. या घटनेची राहुरी तालुक्यामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान या संदर्भात सी 24 वृत्तवाहिनीच्या कार्यालयामधनं आमदार कर्डिले यांचे स्वीय सहाय्यक यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता तो टाळण्यात आलाय. याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांकडे अद्यापही तक्रार नसल्यामुळे तेही बोलायला तयार नाहीयेत. मनोज साळवे, सी 24 तास, राहुरी.